Welcome to SST College of Arts and Commerce. This is SST Edupedia. Myself सचिन वायले. विद्यार्थी मित्र, पुन्हा आपण एकदा FIBAचा आपला जो विषय आहे इतिहास, त्याच्यामधील अनेक जे टॉपिक आहेत त्या टॉपिकमधील जो चौथा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये हस्त उद्योगांचा ऱ्हास कशा पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या देशावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर भारतीय हस्त उद्योगांचा पद्धतशीरपणे कशा पद्धतीने ऱ्हास केला त्याच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहेच की प्लाशीच्या लढाईच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेचा पाया हिंदुस्थानमध्ये घातला आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी विभिन्न कायद्यांच्या माध्यमातून आणि विभिन्न धोरणांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय उद्योगधंदे पद्धतशीरपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या प्रयत्नातूनच अनेक असे उद्योगधंदे होते की जे उद्योगधंदे त्या पद्धतीने ब्रिटिशांनी नष्ट केले. त्याचं कारणे डिफरंट आहेत आणि तीच कारणं काय आहेत हस्त उद्योगांचं नष्ट होण्याचे ती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हस्तउद्योगांची जी नष्ट होण्याची विभिन्न कारणं सांगितली जातात त्याच्यामध्ये पहिलं कारण सांगितलं तर औद्योगिक क्रांती, त्याच्यानंतर संरक्षक जकातीचे धोरण, मुक्त व्यापारास चालना, राजाश्रय नष्ट, वाहतूक व दळणवळणाच्या सुविधा, वस्तूच्या मागणीचे स्वरूप बदलले, जाचक अटी व दहशतीचे धोरण अशी विभिन्न कारणं सांगितली जातात. त्याच्यात जो पहिला कारण आहे तो आपण औद्योगिक क्रांती हा बघूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती कुठे झाली असेल तर इंग्लंडमध्येच औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम का झाली, कारण त्याच्या मागे पण भरपूर अशी कारणं आहेत. इंग्लंडचं जर आपण हवामान बघितलं, क्लायमेट बघितलं तर त्या औद्योगिक क्रांतीसाठी सुटेबल होतं. तिथे अवेलेबल नॅचरल रिसोर्सेस होते, नैसर्गिक साधनसंपत्ती होती आणि आवश्यक मनुष्यबळ पण होता. ठीक आहे. आणि अत्याधुनिक जी टेक्नॉलॉजी आहे ती पण इंग्लंडमध्ये त्याच वेळेस होती. म्हणून सर्वात प्रथम औद्योगिक क्रांतीसाठी जे सुटेबल जे घटक पाहिजे ते इंग्लंडमध्ये अवेलेबल होते, म्हणून इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. पण त्याच्यानंतर त्या औद्योगिक क्रांतीचा त्यांच्या वसाहतीमध्ये म्हणजे त्यांच्या गुलामगिरीमध्ये जे देश होते त्यांना जबरदस्त फटका बसला. कारण प्रचंड उत्पादन काढायचं, कारण ते यंत्रावर आहे, यंत्रावर प्रचंड उत्पादन निघत होतं. पण यंत्रावर जी उत्पादन प्रचंड प्रमाणात निघत होतं पण त्याच्यासाठी कच्चा माल पण तेवढाच हवा होता. मग हा कच्चा माल जो आहे तो कुठून आणणार, रॉ मटेरियल कुठून अवेलेबल होणार, तर रॉ मटेरियल अवेलेबल करण्यासाठी त्यांनी त्यांच्या वसाहती ज्या आहेत त्या वापरल्या. म्हणजेच भारत ही इंग्लंडची वसाहत होती आणि त्यांनी भारतामध्ये जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, जे कच्चा माल आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, तिचा वापर करण्याचं डिसाईड केलं. म्हणजे थोडक्यात काय की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर यंत्रावर तयार होणाऱ्या मालासाठी किंवा यंत्रांना तशा पद्धतीने कच्चा माल पुरवण्यासाठी ब्रिटिशांनी भारतीय नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करायला सुरुवात केला. आणि त्याचा परिणाम असा झाला की इंग्लंडने तो जो माल आहे तो कच्चा माल भारतातून घेऊन गेले, इंग्लंडमध्ये जाऊन तो पक्का केला आणि पुन्हा एकदा तो भारतीय बाजारपेठेमध्येच विकला. आणि ते करत असताना जेव्हा इंग्लंडमध्ये तो कच्चा माल नेल्यानंतर त्या वस्तू तयार करण्यासाठी कमी खर्च लागत होता, त्याला वेळ पण कमी लागत होता आणि त्याच्यानंतर त्या वस्तू ज्या तयार होत होत्या त्या सुबक तयार होत होत्या. त्याच्या तुलनेत जर आपल्या भारतीय वस्तूंचा विचार केला तर भारतीय वस्तू तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत होता आणि जास्त पैसे लागत होते. प्लस त्या तयार होणाऱ्या वस्तू तेवढ्या आकर्षक नव्हत्या, त्या ओबडधोबड होत्या. आणि जेव्हा ह्या दोन्ही वस्तू म्हणजे इंग्लंडची वस्तू आणि भारतीय वस्तू जेव्हा मार्केटमध्ये येत होत्या तेव्हा इंग्लंडच्या वस्तू किमतीने कमी असायच्या आणि अट्रॅक्टिव्ह असायच्या, आकर्षक असायच्या, तर भारतीय वस्तू किमतीने जास्त असायच्या आणि तेवढ्या अट्रॅक्टिव्ह नसायच्या, ओबडधोबड असायच्या. त्याचा परिणाम असा झाला की ग्राहकांनी इंग्लंडमधील येणाऱ्या वस्तूंनाच अग्रक्रम्य दिला, इंग्लंडमधील वस्तूंनाच मागणी त्यांनी जास्त केली. म्हणजे थोडक्यात काय झालं की भारतीय ग्राहक इंग्रजांच्या वस्तूंकडे आकर्षित झाला. थोडक्यात काय की ह्या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतीय हस्तउद्योग नष्ट केले असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय की औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून यंत्रावर तयार होणाऱ्या मालाला जास्त मागणी आली आणि हस्तउद्योगांमध्ये तयार होणाऱ्या मालाला मागणी घटली. आणि त्याचा एकत्रित परिणाम असा झाला की मागणीच नसल्याने भारतीय उद्योगधंद्यांनी आपलं उत्पादन जे आहे, आपलं जे प्रोडक्शन आहे ते हळूहळू थांबवलं. म्हणजे थोडक्यात कुठेतरी असं म्हटलं जातं की भारतीय हस्तउद्योग नष्ट होण्यासाठी औद्योगिक क्रांती पण महत्त्वपूर्ण ठरली. औद्योगिक क्रांती हे एक कारण ठरलं असं म्हटलं जातं. जसं औद्योगिक क्रांती महत्त्वपूर्ण ठरली तसंच दुसरी एक गोष्ट आहे ते म्हणजे संरक्षक जकातीचे धोरण. जर इंग्रजांचा विचार केला तर इंग्रजांनी आपल्या व्यापाराला, आपल्या ट्रेडला प्रोटेक्शन दिलं. म्हणजे कसं की ब्रिटिशांनी जी पण वस्तू आयात केली किंवा निर्यात केली तिच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स नव्हता किंवा कोणत्याही प्रकारची जकात नव्हती. परिणामी ती वस्तू मार्केटमध्ये येईपर्यंत स्वस्त किमतीला ब्रिटिशांच्या व्यापाऱ्यांना विकणं सहज सोपं झालं.
परंतु भारतीय ज्या वस्तू होत्या, भारतीय जो माल होता त्याच्यावर प्रचंड निर्यात कर आणि आयात कर आकारला. परिणाम असा झाला की भारतीय वस्तू मार्केटमध्ये नेणं किंवा निर्यात करणं भारतीय व्यापाऱ्यांना अशक्य होऊ लागलं, कारण त्याच्यावर प्रचंड जकात आकारल्याने ती वस्तू जेव्हा मार्केटमध्ये जात असे तेव्हा ती महाग पडत असे, तिची किंमत जास्त होत असे. आणि त्यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रॉब्लेम की जेव्हा ब्रिटिशांची वस्तू की त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं जकात कर नसल्याने ती वस्तू त्या व्यापाऱ्यांना स्वस्त किमतीला विकणं सहज शक्य होत असं, परंतु भारतीय व्यापारी जे होते त्यांना ती वस्तू स्वस्त विकणं कठीण होत असे, कारण ऑलरेडी त्याच्यावर खूपच जकात कर आकारला जात होता, खूपच टॅक्स भरावा लागत होता. मग अशा प्रकारचा टॅक्स भरून एखादी वस्तू कमी किमतीला विकणं भारतीय उद्योगधंद्यांना किंवा भारतीय व्यापाऱ्यांना अशक्यच होतं. आणि परिणामी काय झालं की महाग वस्तूंना ग्राहक नसल्याने, डिमांड नसल्याने आपल्या वस्तू संपल्याच नाही, आणि ज्या वस्तू ब्रिटिशांच्या स्वस्त होत्या त्यांना डिमांड जास्त होत्या आणि त्या विकल्या गेल्या. परिणामी जास्तीत जास्त फायदा ब्रिटिशांचा झाला आणि आपल्या वस्तू न विकल्याने, डिमांड नसल्याने आपल्या उत्पादकांनी किंवा उद्योजकांनी उत्पादन घेणं बंद केलं आणि परिणामी हळूहळू आपले जे हस्त उद्योग आहेत ते हळूहळू काय झाले की बंद झाले. म्हणजे अशा पद्धतीने आपण बघू शकतो की संरक्षक जकातीचे धोरण ब्रिटिशांसाठी फायदेशीर ठरले आणि भारतीय उद्योगधंद्यांसाठी नुकसानकारक ठरले, तोट्याचे ठरले. त्याच्यानंतर आपण तिसरा मुद्दा बघू शकतो तो म्हणजे फ्री ट्रेड. आपल्याला माहिती आहे की मुक्त व्यापार. आज पण आपण बघतो की ग्लोबलायझेशनच्या या जगामध्ये ज्या देशांकडे स्ट्रॉंग टेक्नॉलॉजी आहे, ज्यांच्याकडे मार्केटमध्ये टिकून राहण्याची क्षमता आहे, ते देश आज प्रचंड नफा व्यापाराच्या माध्यमातून कमवत आहेत. ठीक आहे, पण त्या बाजूला त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करण्यासाठी आपल्या देशाला खूपच स्ट्रगल करावी लागते. आणि आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये पण आपण बघतो की चायना, जापानच्या वस्तू ज्या आहेत त्या सर्रासपणे प्रत्येक व्यक्ती घेतो, कारण त्या अट्रॅक्टिव्ह असतात, लोकांना आकर्षक वाटतात आणि प्लस स्वस्त पण असतात. पण त्याच्या तुलनेत जेव्हा आपण भारतीय वस्तूंचा विचार करतो तर त्या महाग वाटतात आणि तेवढे अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. परिणाम त्याचा असा झाला की जास्तीत जास्त भारतीय ग्राहकसुद्धा युरोपियन किंवा पाश्चात्य ज्या वस्तू आहेत किंवा चीन, जापानच्या वस्तू आहेत त्यांना जास्त डिमांड करतोय. इथे पण तेच झालं. ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिशांनी जे धोरण अवलंबलं मुक्त व्यापाराचं, त्याच्यानंतर काय झालं की 1813 मध्ये भारतीय जो व्यापार, ईस्ट इंडिया कंपनीला जो व्यापाराची परवानगी दिली होती, त्याच्यानंतर भारतीय जी व्यापाराची जी मक्तेदारी होती, मोनोपोली होती, ती त्यांनी नष्ट करून टाकली. ब्रिटिशांनी काय केलं की 1858 नंतर ईस्ट इंडिया कंपनीची जी राजकीय सत्ता होती ती संपुष्टात आणली आणि नवीन एक कायदा काढला आणि त्या कायद्यानुसार कोणत्याही देशाला भारतामध्ये येऊन व्यापार करण्याची संधी देऊन टाकली. म्हणजे कोणताही देश आता भारतामध्ये येऊन व्यापार करू शकतो. तो व्यापार करायला आल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स नसायचा, जकात नसायची. परिणाम काय व्हायचा की युरोपियन देशांनी औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून, अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूंशी भारतीय वस्तूंना कॉम्पिटिशन करणं खूपच कठीण गेलं. कारण त्या वस्तू ज्या होत्या त्या यंत्रावर तयार झाल्या होत्या, त्यांच्यासाठी लागणारा खर्च, वेळ कमी होता आणि त्या अट्रॅक्टिव्ह होत्या. परिणामी आपल्या वस्तूंसाठी लागणारा वेळ आणि खर्च आणि तेवढ्या अट्रॅक्टिव्ह नसल्याने जेव्हा मार्केटमध्ये त्या वस्तू येत होत्या, त्या मार्केटमध्ये आल्यानंतर असं दिसून आलं की भारतीय वस्तूंपेक्षा युरोपियन वस्तूंना जास्त डिमांड दिसून आली. म्हणजे कुठेतरी भारतीय वस्तूंना जास्त कॉम्पिटिशन झाल्याने त्या कॉम्पिटिशनमध्ये, त्या स्पर्धेमध्ये भारतीय जो माल आहे, भारतीय वस्तू ज्या आहेत त्या फार काळ टिकू शकल्या नाही. आणि परिणाम असा झाला की वस्तू विकल्या न गेल्याने भारतीय उद्योजकांनी पुन्हा एकदा तेच केलं की आपला उत्पादन घेणं बंद केलं आणि हळूहळू भारतीय उद्योगधंदे कुठेतरी का होईना नष्ट व्हायला सुरुवात झाली. मग थोडक्यात असं म्हणू शकतो की मुक्त व्यापाराचं जे धोरण, जी पॉलिसी ब्रिटिशांनी यूज केली ती कुठेतरी भारतीय हस्त उद्योगांना मारक ठरली आणि त्याच्यातूनच पुढे भारतीय हस्त उद्योग जे आहेत ते नष्ट व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण बघू शकतो की राजाश्रय नष्ट. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातील सर्वात जास्त वस्तू विकत घेणारा ग्राहक कोण होता, तर राजे, महाराजे, त्यांचे नातेवाईक, त्यांचे रिलेटिव्ह, त्यांचे मंत्रिमंडळ हेच जास्तीत जास्त आपल्या हस्तउद्योगातून वस्तू डिमांड करायचे, मागणी करायचे. आणि ह्यांच्याच माध्यमातून प्रचंड नफा, प्रचंड फायदा आपले कारागीर, आपले हस्तउद्योगामध्ये असलेले जे व्यापारी आहेत, उद्योजक आहेत ते मिळवत असत. परंतु आपण बघू शकतो की लॉर्ड वेलेस्ली सारखे गव्हर्नर आले की ज्यांनी तैनाती फौजेच्या माध्यमातून भारतीय राज्यकर्त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसी आले की ज्याने खालसा धोरणाच्या माध्यमातून भारतीय राजांचं राज्यच नष्ट करून टाकले. परिणाम काय झाला की भारतीय राज्य व्यवस्थाच नष्ट झाली, संस्थानिकांचं राज्यच नष्ट झालं. त्याच्यानंतर मग असा जो ग्राहक होता की जो प्रचंड संपत्ती खर्च करून हस्तउद्योगामध्ये असलेल्या महागाच्या वस्तू ज्या होत्या ते विकत घेत होता, तो जो ग्राहक होता तो कायमचा बंद पडला.
परिणाम काय झाला की ज्या राजाश्रयाच्या द्वारे हस्तउद्योग टिकून होते, मोठा जो ग्राहक होता तो ग्राहक आता कुठेतरी कमी पडला. म्हणजे थोडक्यात राजेशाही नष्ट झाल्याने राजेशाहीकडनं, मंत्रिमंडळाकडनं जो येणारा जी डिमांड होती ती कुठेतरी थांबली आणि त्याचा परिणाम असा झाला की राजाश्रय नसल्याने येणारी मागणी, मोठ्या प्रमाणात येणारी मागणी नष्ट झाल्याने भारतीय हस्तउद्योगांना जो आधार होता तो कुठेतरी संपला. आणि परिणाम काय झाला की जे संस्थानिक पुढे की त्यांना सुद्धा पाश्चात्य वस्तू किंवा इंग्लंडच्या वस्तू जास्त अट्रॅक्टिव्ह वाटू लागल्या आणि त्यांनी सुद्धा त्या वस्तूंची डिमांड केली. म्हणजे थोडक्यात काय झालं की ब्रिटिशांनी राजव्यवस्था नष्ट केल्याने भारतीय उद्योजकांचा मोठ्या प्रमाणात असलेला जो ग्राहक वर्ग होता तो कुठेतरी संपुष्टात आला. म्हणजे जास्त किमतीच्या वस्तू घेणारा ग्राहक भारतीय उद्योजकांपासून दूर गेला किंवा ब्रिटिशांनी तो नष्ट करून टाकला. म्हणजे अशा पद्धतीने ज्या ग्राहकांच्या जोरावर हस्तउद्योग टिकून होते तोच ग्राहक ब्रिटिशांनी नष्ट करून टाकला आणि परिणामी हस्तउद्योगांमध्ये मोठ्या किमतीच्या वस्तू तयार होणं बंद झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की हस्तउद्योग दिवसेंदिवस नष्ट झाले. म्हणजे राजाश्रय नष्ट करणं हा सुद्धा एक ब्रिटिशांच्या पॉलिसीचा एक प्रकार होता. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा. ट्रान्सपोर्ट सिस्टम जिथे असेल तिथे व्यापार वाढतो. आपल्याला माहिती आहे आपल्याही देशामध्ये आज जर उद्योजकता किंवा व्यापार जे वाढतोय, डेव्हलपमेंट जे होते त्याच्या मागे कारण काय आहे तर ट्रान्सपोर्ट सिस्टम. ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टमच्या माध्यमातूनच ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये आपलं जो जम आहे तो बसवलेला आहे. मग रेल्वे असू द्या, रस्ते असू द्या, तारायंत्र असू द्या किंवा इतर कोणत्याही पद्धतीच्या ट्रान्सपोर्टच्या सिस्टम असू द्या, या प्रत्येक ट्रान्सपोर्टच्या सिस्टमच्या द्वारे ब्रिटिशांनी आपलं राज्य भारतामध्ये प्रसार करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी त्याचा उपयोग केला. प्लस आपला व्यापार कसा वाढेल, प्रत्येक मार्केटपर्यंत आपल्या वस्तू सहजगतीने कसे नेता येईल याच्यासाठी त्यांनी त्या ट्रान्सपोर्ट सिस्टमचा यूज केला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की लष्कराची ने-आण करण्यासाठी सुद्धा ब्रिटिशांनी या वाहतूक आणि दळणवळणाच्या साधन सुविधांचा उपयोग केला. आणि जेव्हा व्यापाराचा जो प्रचंड व्याप वाढत गेला त्यावेळेस सुद्धा त्यांनी काय केलं की ह्या रेल्वे, रस्ते आणि तारायंत्राचा उपयोग केला आणि आपला व्यापार भारतातील प्रत्येक बाजारपेठेपर्यंत कसा पसरेल याचा प्रयत्न केला. आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय वस्तू भारतीय बाजारपेठेमध्ये येण्याच्या अगोदरच ब्रिटिशांचा माल त्या बाजारपेठेमध्ये येऊन पोहोचायचा. आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय वस्तू येण्याच्या अगोदर ब्रिटिशांच्या वस्तू संपायच्या किंवा भारतीय वस्तू येण्याच्या अगोदरच ब्रिटिशांच्या वस्तू त्या मार्केटमध्ये असायच्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा ग्राहक तिथे बघायचा की ब्रिटिशांच्या वस्तू ज्या होत्या त्या स्वस्त किमतीला अट्रॅक्टिव्ह आणि भारतीय वस्तू ओबडधोबड आणि जास्त किमतीच्या, परिणामी तिथे सुद्धा तेच झालं की ब्रिटिशांच्या वस्तू ग्राहकांनी विकत घेतल्या आणि भारतीय वस्तू विकत घेतल्या नाही. म्हणजे थोडक्यात काय की मार्केटमध्ये सर्वात प्रथम ज्या वस्तू होत्या त्या कोणाच्या पोहोचल्या तर ब्रिटिशांच्या पोहोचल्या. भारतीय वस्तू तेवढ्या लवकर पोहोचू शकल्या नाही, स्पीडला पोहोचू शकल्या नाही. आणि त्याचा परिणाम असाही झाला की भारतीय उद्योजकांना, भारतीय हस्तउद्योगांना तो जो ट्रान्सपोर्ट खर्च होता तो सुद्धा परवडणारा नव्हता. आणि त्याचा परिणाम असा झाला की ट्रान्सपोर्ट खर्च केल्यानंतर वस्तू स्वस्त किमतीला विकणं हे भारतीय उद्योजकांना परवडणारं सुद्धा नव्हतं. म्हणजे त्याचा पूर्ण गोष्टीचा फायदा ब्रिटिशांनी घेतला आणि आपल्या जास्तीत जास्त वस्तू मार्केटमध्ये विकल्या आणि प्रचंड नफा मिळवला. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय वस्तू न विकल्या गेल्याने प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की डिमांड नसल्याने भारतीय उत्पादन घटलं आणि त्याच्यातूनच मग हस्तउद्योग नष्ट व्हायला सुरुवात झाली. म्हणजे कुठेतरी वाहतूक आणि दळणवळणाच्या ज्या सुविधा आहेत त्या भारतीय हस्तउद्योग नष्ट करायला जबाबदार ठरल्या असं पण आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की वस्तूच्या मागणीचे स्वरूप बदलले. म्हणजे थोडक्यात काय झालं की ब्रिटिशांनी भारतामध्ये आल्यानंतर डिफरंट डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन सेक्टर, ब्रिटिशांना त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असे काही वर्कर हवे होते की जे ब्रिटिशांना आपल्या पद्धतीने काम करून घेता येईल तशा पद्धतीने. आणि त्याच्यासाठी त्यांना एज्युकेशन देणं गरजेचं होतं. कारण प्रत्येक आपल्या भारतामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये डिफरंट भाषा आहेत, तेवढ्या भाषा ब्रिटिशांना शिकणं शक्यच नव्हतं. मग त्याच्यासाठी त्यांनी एकच माध्यम निवडलं आणि ते म्हणजे इंग्लिशचे माध्यम. इंग्रजीच्या माध्यमातून त्यांनी भारतीयांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अनेक प्रकारच्या एज्युकेशन सोसायट्या स्थापन केल्या, शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. आणि त्या शिक्षण संस्थांमध्ये भारतीय लोकांनी शिक्षण घेतल्यानंतर, भारतीय तरुणांनी शिक्षण घेतल्यानंतर भारतीय तरुण सुशिक्षित बनले. आणि त्या सुशिक्षितांनी त्यांची जी विचार करण्याची पातळी होती ती सनातन वृत्तीची भारतीय नव्हती तर त्यांची आधुनिक पद्धतीची विचारसरणी होती. आणि त्यांना पाश्चात्य विचारसरणी असलेल्या, पाश्चात्य भौतिकता असलेल्या त्या गोष्टींचा अट्रॅक्टिव्ह वाटू लागल्या. म्हणजे थोडक्यात
सुशिक्षित वर्गाने किंवा मध्यम वर्गाने पाश्चात्य भौतिक वस्तूंचं अंधानुकरण केलं आणि त्यांना त्या वस्तू जास्त अट्रॅक्टिव्ह वाटू लागल्या, त्या वस्तू त्यांना जास्त लवकरात लवकर मिळू लागल्या त्यांना, आणि परिणाम असा झाला की त्यांना भारतीय वस्तूंपेक्षा पाश्चात्य भौतिक वस्तू अधिक आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह वाटू लागल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की जो वर्ग जास्तीत जास्त जो नवीन वर्ग होता, न्यू जनरेशन जी होती ती पाश्चात्य वस्तूंकडे अट्रॅक्ट झाली आणि आपल्या ज्या वस्तू होत्या, ज्या हस्तउद्योगांमध्ये तयार होणाऱ्या वस्तू होत्या, त्या वस्तूंची जी मागणी आहे, डिमांड जी आहे ती हळूहळू कमी झाली. म्हणजे थोडक्यात जो वर्ग, मोठा वर्ग भारतीय हस्तउद्योगातून वस्तू डिमांड करत होता, तो आता ब्रिटिशांच्या वस्तूंची डिमांड करू लागला. म्हणजे थोडक्यात ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी जो ग्राहक आहे तो ग्राहक आपल्याकडे खेचून घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या उद्योगधंद्यांना ग्राहकच नाही आहेत ते उद्योगधंदे चालणार कशी काय. म्हणजे थोडक्यात काय की डिमांड नसल्याने सप्लाय करू शकत नाही, आणि सप्लाय जर करायची असेल तर प्रोडक्शन घेणं गरजेचं आहे, पण डिमांड नसल्याने प्रोडक्शनच बंद पडलं. म्हणजे थोडक्यात असं कुठेतरी आपण म्हणू शकतो की वस्तूच्या मागणीचं स्वरूप आहे ते ब्रिटिशांनी खास करून बदलून टाकलं आपल्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून. भारतीय न्यू जनरेशनच्या डोक्यावर, त्यांच्या विचारांवर पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव असल्याने त्यांनी भारतीय वस्तू विकत न घेता ब्रिटिशांच्या वस्तूंना जास्त प्रायोरिटी दिली आणि त्याचा परिणाम भारतीय हस्तउद्योगांना भोगावा लागला. ठीक आहे ना. म्हणजे अशा पद्धतीचे मागणीचं स्वरूप सुद्धा कुठेतरी चेंज झालं आणि त्याचा फटका हस्तउद्योगांना बसलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो शेवटचा मुद्दा आपला आहे तो म्हणजे जाचक अटी आणि दहशतीचे धोरण. ब्रिटिशांनी प्रत्येक अँगलने भारतीय हस्तउद्योग कशा पद्धतीने नष्ट होतील याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांना आपल्या व्यापारामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉम्पिटिटर नको होता, कोणत्याही प्रकारचा प्रतिस्पर्धी नको होता, आणि त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार होते. साम, दाम, दंड या सर्व भेदनीतीचा त्यांनी वापर केला. तेवढंच नव्हे तर अशा प्रकारचे रूल्स बनवले की ज्याच्यातून भारतीय उद्योगांना आपला व्यापार करणे कठीणच होईल. म्हणजे उदाहरणार्थ अशा प्रकारचे टॅक्स लावला की तो टॅक्स भरल्यानंतर भारतीय उद्योगांना मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या वस्तू विकणं, स्वस्त किमतीला विकणं कठीणच होऊन गेलं. ठीक आहे ना. म्हणजे अशा प्रकारे जाचक टॅक्स लावला, जकात लावली की ज्याच्या माध्यमातून भारतीयांना त्या वस्तू मार्केटमध्ये स्वस्त विकणं कठीण झालं, आणि स्वस्त वस्तू नसतील तर कोणी विकत घेत नव्हतं. त्याच्यानंतर दहशतीचं धोरण एवढ्या प्रचंड प्रमाणात वापरलं की जे उद्योजक होते त्यांना विशिष्ट प्रोडक्शन, विशिष्ट वस्तूंचं उत्पादन घेणं बंद करायला लावलं. त्यांच्यावर जबरदस्ती केली की अशा पद्धतीचं उत्पादन जर तुम्ही घेतलं तर तुमचे उद्योगधंदे बंद करण्यात येईल. जसं आपण बघतो आपल्या देशामध्ये मलमलचे जे कापड होते ते प्रचंड प्रमाणात तयार व्हायचं, रेशीमचं कापड प्रचंड प्रमाणात तयार होतं आणि त्या कापडाला परकीय देशामध्ये प्रचंड मागणी होती. परंतु ब्रिटिशांनी ते जे कापड उद्योग तयार करणारे होते, रेशीम कापड आणि मलमलचं कापड, त्या उद्योजकांना सांगितलं की तुम्ही हे उत्पादन घ्यायचं नाही. म्हणजे अशा पद्धतीने ब्रिटिशांनी रूल्स रेग्युलेशनच्या द्वारे भारतीय उद्योग धंदे जे आहेत ते पद्धतशीरपणे बंद करण्याचा प्रयत्न केला. आणि जे कारागीर होते की ज्यांच्याकडे कौशल्य होतं त्या कारागिरांना सांगितलं की तुम्ही उद्योगधंद्यामध्ये काम करायचं नाही, आणि जर तुम्ही तशा पद्धतीचं उत्पादन किंवा काम करायला गेले तर तुमचे हात जे आहेत किंवा हाताची बोटं आहेत ती छाटण्यात येतील, कापण्यात येतील. म्हणजे अशा पद्धतीने ब्रिटिशांनी साम, दाम, दंड भेदनीतीचा वापर करून भारतीय हस्तउद्योग बंद कसे पडतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि ब्रिटिशांनी जे पण पॉलिसी राबवल्या, जे पण रूल्स अँड रेग्युलेशन बनवले, ते प्रत्येक रूल्स अँड रेग्युलेशन कुठेतरी भारतीय हस्तउद्योग बंद करण्यासाठी जबाबदार ठरले. आणि त्याच्यानंतर पण नाही जमलं तर त्यांनी दहशतीचं धोरण अवलंबलं. आपल्याकडे असलेल्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर हस्तउद्योग बंद पाडण्यासाठी त्यांनी ती पण ताकद वापरली. म्हणजे अशा पद्धतीने आज आपण बघितलं की भारतातील हस्तउद्योग बंद पाडण्यासाठी ब्रिटिशांनी पद्धतशीर पद्धतीने, सिस्टमॅटिक पद्धतीने अनेक अशा रूल्स अँड रेग्युलेशन केले, अनेक अशा न्यू टेक्नॉलॉजी आणल्या, वेगवेगळ्या अशा पद्धती वापरल्या की ज्याच्या माध्यमातून भारतीय उद्योजकांना आपले उद्योगधंदे बंद करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. ठीक आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने ब्रिटिशांनी हस्तउद्योग बंद केले आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतामध्ये बेकारीचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढायला लागले. म्हणजे कुठेतरी आपण म्हणू शकतो की ब्रिटिशांनी भारतीय उद्योगधंद्यांचं अनुउद्योगीकरण म्हणजे उद्योगधंद्यांचा ऱ्हास घडवून आणला आणि तो पद्धतशीरपणे आणला, आणि त्याच्यातून ब्रिटिशांना प्रचंड फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण हस्तउद्योगांचा ऱ्हास ब्रिटिशांनी कशा पद्धतीने केला याच्याविषयी इन्फॉर्मेशन बघितली. पुढच्या लेक्चरला अजून अशा काही प्रश्न आपले आहेत चौथ्या टॉपिकमधले, त्यांच्याविषयी पण आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.